नमस्कार. नवरात्र विशेष आपण उपवासाचे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. 1 कटोरी शेंगदाणे मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. लो फ्लेमवरती आपण 7 ते 8 मिनिटं शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. साल निघायला लागली की आपले शेंगदाणे भाजले जातात. तर व्यवस्थित थंड करून ते मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आणि हे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे. आता हे बारीक केलेले शेंगदाणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता जेवढे आपण शेंगदाणे घेतलेत तेवढीच गूळ पावडर किंवा किसलेला गूळ घेणार आहोत. तर इथे चिरून घेतलेला गूळ आहे हा आपण त्या शेंगदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत. तर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स झाला की पुन्हा मिक्सर जारमध्ये आपण हे घालून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. एकजीव झाल्यानंतर याला छान तेल सुटतं आणि त्यामुळे छान लाडू वळले जातात. तर हे व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता गरज वाटल्यास यावरती तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता. व्यवस्थित याचे लाडू वळून घ्यायचे. तर मस्त असे शेंगदाणा लाडू तयार झालेले आहेत. अगदी पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. या लाडूची पूर्ण रेसिपी मी चॅनलवरती टाकली आहे. लिंक मी वरती त्रिकोणात देते.